ग्रेट रियांश मित्रांनो, मी विक्रांत पवार चिपळूण या टीममधून काम करत असतो रियांश या कंपनीसाठी। तर मी तुम्हाला आज रियांशचा प्रोडक्ट म्हणजे साबण याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे आणि मार्केटमधून भेटणारे साबण यांच्यामधला जर काय फरक आहे तो आज तुम्हाला या डेमोमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण दोन ग्लास घेतलेले आहेत काचेचे, तर त्याच्यामध्ये समान प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। तर आता आपण बघूया। आता हा डव साबण मार्केटमधला तो आपण ह्याच्यामध्ये त्याचे पार्टिकल्स टाकत आहे एका ग्लासमध्ये। साबण त्याचे ही पार्टिकल्स आपण ह्या ग्लासमध्ये टाकत आहे, सेम ह्या ग्लासात घेतल्याप्रमाणे। दोन्ही ग्लासामध्ये सेम दोन्ही पार्टिकल्स घेतलेले आहेत साबणाचे। तर थोडा आपण त्यांना मिक्स करतोय। आणि त्याच्यामध्ये आपण हे केमिकल टाकत आहे, एक चमचा। टाकतोय म्हणजे याचं एक सोपं असं उदाहरण काय घ्याल की शेतामध्ये काम करणारे लोक असतात, तर ते खूप दिवसभर काम करून त्यांच्या अंगाला खूप माती लागलेली असते आणि ते आता माती लागून घरी आलेत आणि ते समजा आंघोळ करणार आहे। तर त्याचं असं एक सोपं उदाहरण आपण घेऊया। आणि हे दोन साबण आहेत, त्या साबणाने ते आंघोळ करणार आहे। एक रियांच्या साबणाने आंघोळ करतोय आणि एक डव या साबणाने आंघोळ करतोय। तर बघूया। दोन्ही ग्लासमध्ये मी खूप असं मिश्रण मिक्स करतोय। तुम्हाला दिसतच असेल डेमो करताना, तुम्हाला रिझल्ट काय आहे तो समजला पण असेल की मार्केटमधला साबण आणि रियांचा साबण याच्यामध्ये कोणता साबण हा क्लिअर झालेला आहे, पाणी पूर्ण त्याने स्वच्छ केलेलं आहे। आणि या मार्केटमधल्या साबणाने आंघोळ करून देखील आपली स्किन ही डर्टीच राहिलेली आहे एका माणसाची, आणि ह्या माणसाची स्किन ही पूर्ण क्लिअर झालेली आहे। हे दोन्ही तुम्हाला डेमोमधून कळते, तुमच्या समोर आहे रिझल्ट। हे पाणी पूर्ण सफेद झालेलं आहे, हे पाणी पूर्ण मातीसारखं लालसर दिसत आहे। तर तुम्हाला माझं हेच सांगणं आहे की रियांशचे साबण हे खूप असं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, नीम आणि ॲलोवेरा याच्यापासून बनलेलं आहे। तर तुम्ही सर्वांनी घ्यावे हीच नम्र विनंती।